अंगणवाडी कर्मचारी आशा सेविकांना गुड न्यूज। अंगणवाडी सेविका आशा वर्करला पीएफ निधी 100% मिळणार। नवीन जी.आर जाहीर, राज्य सरकारची थेट घोषणा। अंगणवाडी 9 मार्च ब्रेकिंग न्यूज। तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर। तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि समोर बेल लाईक क्लिक करा। नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। अंगणवाडी आशा कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी लागू। अंगणवाडी कर्मचारी, आशा कर्मचारी आणि अर्धवेळ परिचारिका यादी विविध नावांनी सरकारच्या विविध योजनांमध्ये काम करणाऱ्या सुमारे 9,015 कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी EPF आणि पेन्शन योजना लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निकाल प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त अमित वरिष्ठ यांनी दिला। या निर्णयानुसार पुणे जिल्हा परिषदेने कर्मचारी आणि नियुक्त करणाऱ्या आस्थापनाचे योगदान मिळून जवळपास 1,084 कोटी 13 लाख रुपये येत्या 60 दिवसात जमा करण्याचे आदेश दिले आहेत। याबाबत सेंटर ऑफ इंडिया ट्रेस्ट युनियनचे सिटू अध्यक्ष अजित अभयंकर आणि सरचिटणीस वसंत पवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली। त्यांनीच या प्रकरणी कर्मचाऱ्यांच्या वतीने बाजू मांडली होती। पत्रकार परिषद प्रसंगी आशा कर्मचारी संघटनेच्या किरण मोघे, अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या सुभाष शेमीम, उपाध्यक्षा रजनी पिसाळ आदी उपस्थित होते। पूर्णवेळ कर्मचाऱ्याप्रमाणे कामाचा व्याप असूनही त्यांना कोणत्याही सामाजिक सुरक्षा किंवा आरोग्य योजनांचा लाभ मिळत नव्हता। सरकारी खात्यात काम करत असल्याने खाजगी क्षेत्रातील नियम लागू होत नाहीत, अशी कायमस्वरूपी नसल्याने सरकारी भविष्य निर्वाह निधी मिळत नाही असा कात्रीत हे कर्मचारी अडकले होते। सिटूने या संदर्भात सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला होता। अखेर भविष्य निर्वाह निधी आयुक्तांकडे कायदेशीर मुद्द्यांच्या आधारे दाद मागितल्यानंतर हा निकाल लागला। या निर्णयामुळे महाराष्ट्रातील लाखो अंगणवाडी आणि आशा कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे अभयंकर यांनी सांगितले।